सर्वांचा भन्नाट रेसिपी या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी खरपूस अशी कडक गुळाची आणि शेंगदाण्याची चिक्की. तर ती चिक्की एकदम कडक अशी आपण आज बनवणार आहोत. जरासुद्धा चिक्की नरम पडणार नाही. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी मी इथं 1 वाटी गूळ घेतलाय कट करून आणि ह्याच वाटीने मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेत. जेवढा आपण गूळ घेणार तेवढे शेंगदाणे आपल्याला घ्यायच्यात. तर शेंगदाण्यामधले असे 1-2 खराब शेंगदाणे असतात ते बाजूला काढायचे, नाहीतर त्या शेंगदाण्यांमुळं पूर्ण चिक्की कडू लागू शकते. म्हणून शेंगदाण्यामधलं खराब शेंगदाणे असतात ते आपल्याला बाजूला काढायचे. तर चला तर मग आता पुढची आपण स्टेप बघूया. तर इथं मी इथे कढई गरम केली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी शेंगदाणे भाजून घ्यायचेत आणि शेंगदाणे आपल्याला मोठ्या गॅसवरती भाजायचे नाही आहेत. मोठ्या गॅसवर भाजले तर ते फक्त लाल होणार, छान असे खरपूस भाजल्या जाणार नाही. आणि मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजले तर चिक्की आपली एकदम नरम पडू शकते. म्हणून बारीक गॅसवरती असे त्याचे थोडे थोडे साल निघेपर्यंत छान कडक असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत. तर बघू शकता शेंगदाण्याचा कलर थोडासा चेंज झालाय आणि त्याचे साल पण साईडला थोडे थोडे निघलेत. म्हणजेच आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेत. एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला 5 ते 10 मिनटं छान असे मिक्स करत राहून ते शेंगदाणे भाजून घ्यायचेत. आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते शेंगदाणे मी छान असे थंड करून त्याचे साल काढून असे त्याचे 2 तुकडे करून घेतलेत. त्याच्यानंतर मी इथं त्याच कढईमध्ये 1 पळी तेल टाकून घेते. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण टाकू शकता. मी इथं 1 पळी तेल टाकलेलं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे आणि हा गूळ आपल्याला पूर्णपैकी वितळून घ्यायचा आहे. पूर्ण आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे. तर बघू शकता छान असा आपला गूळ आता वितळून झालाय. तर आता आपल्याला हा गूळ वितळल्यानंतर छान असा कडक पाक ह्याचा तयार करायचा आहे. आपल्याला ह्याचा कडक पाक तयार करायचा आहे. कडक पाक म्हणजे मी तुम्हाला दाखवते. आत्ता आपण गूळ फक्त वितळून घेतलाय, तर हा आपण गूळ वाटीमध्ये पाण्यामध्ये टाकून बघूया. आणि पाण्यामध्ये टाकल्यानंतर बघू शकता एकदम लवचिक आणि एकदम नरम असा हा गूळ आहे. म्हणजेच की आपला हा पाक पूर्णपैकी रेडी नाही आहे. तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला हा पाक एकदम कडक असा शिजवून घ्यायचा आहे. तर छान असं मिक्स करत आपल्याला हा गुळाचा पाक ते शिजवून घ्यायचा आहे. जेणेकरून आपली चिक्की नरम पडणार नाही आणि महिनाभर आरामशीर ही चिक्की टिकेल. तर इथे बघू शकता एक 5 मिनिटानंतर ना गुळाच्या पाकाचा कलरसुद्धा चेंज झालाय आणि मी तुम्हाला परत एकदा हे पाण्यात टाकून दाखवते. बघू शकता आता पाण्यात पाक टाकल्यानंतर छान असा कडक असा हा गोळा झालेला आहे. एकदम चॉकलेटसारखा तुटतोय. म्हणजेच की आपला पाक रेडी आहे. आणि आता गॅस बंद करून आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. जर तुम्ही असा कडक पाक तयार केला तरच चिक्की आपली नरम होणार नाही, छान अशी महिनाभर कडक राहील. तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण गूळ आणि शेंगदाणे छान असे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडंसं जड जाणार, पण छान असं आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. तसंच हे छान मिक्स झाल्यानंतर मी इथं एक पोलपाट घेतलाय. तुम्ही काहीही घेऊ शकता. तुम्हाला ज्याच्यावरती चिक्की टाकायची आहे ते तुम्ही घेऊ शकता. तर पोलपाटाला मी इथं तेल लावून घेतलंय. तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता. तसंच तेल लावल्यानंतर त्याच्यावरती आपण जे चिक्कीचं मिश्रण केलं होतं ते सगळं याच्यावरती काढून घ्यायचं. तर बघू शकता इथं मी छान असं हे चिक्कीचं मिश्रण केलेलं सगळं याच्यावरती काढून घेतलंय. आणि ते लाटणं घेतलंय. लाटण्याला मी थोडंसं पाणी लावलंय, जेणेकरून ती चिक्की आपल्या लाटण्याला चिकटणार नाही. तुम्ही जर चमच्याने थापणार असाल तर त्यालासुद्धा पाणी लावायचं, पण लाटण्याने एकदम छान असं सोपं वाटतं. तर बघू शकता जसं तुम्हाला जेवढी जाडी चिक्कीची ठेवायची आहे, जाडसर किंवा पातळ, तसं आपल्याला ही चिक्कीचं सामग्री पूर्ण लाटून घ्यायची आहे, जेणेकरून सगळीकडं आपले शेंगदाणे पसरतील. तर बघू शकता छान असं आपलं हे लाटून झालंय. तर आता हे गरम असतानाच आपल्याला हे जे कट करून घ्यायचे जेणेकरून थंड झाल्यावरती चिक्की बरोबर आकारामध्ये कट होईल किंवा तुटेल. त्याच्यासाठीच गरम असतानाच आपल्याला सुरीने छान असे त्याचे आकार कट करून घ्यायचे. जसा चिक्कीचा आपला स्क्वेअर आकार असतो
तसाच ह्याचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता सगळं आपण चिक्की कट केल्यानंतर आपल्याला हे 7-8 तास आपल्याला हे पूर्ण थंड होईपर्यंत छान असं रूम टेम्परेचरवरतीच आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे. तर इथं बघू शकता छान अशी आपली चिक्की थंड झाली आहे आणि मस्त पण निघत आहे. तर बघू शकता छान अशी आपली चिक्की निघती आहे आणि एकदम परफेक्ट अशी आपली ही चिक्की तयार झालेली आहे. ही चिक्की तुम्ही महिनाभर एकदम प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये बंद करून ठेवू शकता. जरासुद्धा ही चिक्की नरम होणार नाही. एकदम कडक अशीच राहणार ही चिक्की. थोडीसुद्धा ती चिक्की नरम होणार नाही. तर बघू शकता एकदम सहज अशी आपली ही चिक्की पण तुटणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल किती छान अशी ही चिक्की आपली तुटत आहे. तर लहान मुलांसाठी खूपच उपयुक्त अशी ही रेसिपी आहे आणि खूपच छान अशी ही चिक्कीची रेसिपी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा.